तर चला डे 2 सुरुवात करूया. तर दुसरा दिवस उगवलेला आहे. तुम्हाला तर माहिती आहे 4:30 वाजता आम्ही ह्या रूममध्ये चेक इन केलेलं आणि मस्त 3 तास झोप काढली आणि आम्ही एकंदरीत 8:30 वाजेपर्यंत उठलो आणि मग मस्तपैकी माझ्या मिस्टरांनी हा नाश्ता आणलेला. तर हा नाश्ता इथे फक्त 5 रुपयामध्ये मिळतो. शिर्डीमध्ये तुम्ही कुठल्याही भक्तनिवास किंवा कुठेही बघितलं तर हे नाश्त्याचं पॅकेट मिळतं 5 रुपयाला. त्याच्यामध्ये पुरी भाजी असते, 5 पुऱ्या असतात आणि भाजी असते आणि एक मिठाई पण असते. तर फक्त 5 रुपयात मिळतं. तर गॅलरीतनं हा बघू शकता आमच्या हॉटेलच्या आजूबाजूचा नजारा खूप सुंदर दिसत होता. आता हा पण आम्हाला फिरायचा आहे आणि तुमच्याबरोबर याचा पण व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर पण आधी आम्हाला जायचं आहे शनी शिंगणापूरला. तर आज आहे शनिवार, आज आहे शनी अमावस्या आणि आज शनी जयंतीसुद्धा आहे. तर माझे मिस्टर प्रत्येक शनी अमावस्येला शनी शिंगणापूरला जातात. पण ह्या वेळेला शनी जयंती पण आहे आणि मुलांना सुट्ट्या देखील. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की हा आपण पिकनिकचाच दिवस म्हणजे पिकनिक करूया. म्हणजे आमचं फिरणं पण होईल, देवाचं दर्शन पण होईल आणि मिस्टरांबरोबर आम्हीसुद्धा देवदर्शन घेऊ शकू. तर मस्तपैकी नाश्ता केला. 3 पॅकेट नाश्ता आणला होता. मिस्टरांचा शनिवार उपवास होता. आम्ही तिघांनी मिळून 2 पॅकेट नाश्ता केला. म्हणजे 5 रुपयात पोटभर नाश्ता होतो. त्यानंतर आम्ही रूमला लॉक केला आणि आम्ही निघालो शनी शिंगणापूरला जायला. तर ह्या ट्रॅक्स जातात तिथे शनी शिंगणापूरला. तर एरवी ते 200 रुपयामध्ये रिटर्न आणतात. म्हणजे शिर्डीपासून शनी शिंगणापूरचं दर्शन झाल्यावर तिकडून पुन्हा शिर्डी. पण शनी जयंती असल्यामुळे शनी अमावस्या असल्यामुळे आज फक्त सोडायचं म्हणजे फक्त घेऊन जाण्याचंच होतं. पण आणि ह्या आजच्या दिवशी रेट पण त्यांच्या जास्त असतात. 150 रुपये पर सीट असे ठरवून आम्ही शिर्डीवरनं शनी शिंगणापूरला निघालो. तर हा आहे मधला रस्ता. आम्ही शिर्डीवरनं शनी शिंगणापूरला निघालेलो. गाडी निघेपर्यंत खूप ऊन झालेलं आणि ही गाडी AC नसल्यामुळे खूप उन्हाच्या झळा लागत होत्या. आणि मग आम्ही शनी शिंगणापूरला त्यांनी आम्हाला अर्ध्या रस्त्यात म्हणजे इथून शनी मंदिर 3 किलोमीटर लांब होतं. मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, नाही तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. पुन्हा आम्ही त्या ट्रॅक्समधनं उतरलो आणि गेट क्रॉस करून ह्या टमटममध्ये बसलो. इथून शनी मंदिर 3 किलोमीटर आहे. इथून पुढे त्या मोठ्या ट्रॅक्स जात नाही. त्यामुळे आम्हाला या टमटमनी पुन्हा 20-20 रुपये लागले आणि आम्ही शनी मंदिराच्या एरियामध्ये पोहोचलो. तर इथे पोहोचल्यावर तुम्ही बघू शकता आम्ही चपला वगैरे बॅगा वगैरे इकडे ठेवायचं होतं आम्हाला. शिवाय आम्हाला दर्शनासाठी फुलं वगैरे घ्यायची होती आणि आम्हाला तेल पण घ्यायचं होतं शनी मंदिरामध्ये वाहण्यासाठी. तर आम्ही तेल वगैरे घेतलं, फुलं घेतली आणि बॅग आणि चपला इथे काढून ठेवल्या आणि आम्ही मंदिराकडे निघालो. ऊन खूप कडक होतं, रस्ता खूप तापला होता आणि आम्ही चपला काढून ठेवलेल्या. इकडून आम्हाला पार पुढेपर्यंत आहे ना बिना चपलेचं असं चालायचं होतं. हातात तेलाची बॉटल आणि फुलं घेऊन आम्ही पटापट पळत होतो. रस्त्यावर अशी खडी पण होती, ती खूप थापली होती. तर तुम्ही बघू शकतात माझे मिस्टर पुढे, त्यांच्या मागे मी आणि माझी मुलगी. आम्ही सगळे पळत होतो कारण पायाला खूप चटके लागत होते. चांगलंच म्हणजे खूपच पाय भाजून निघाले आमचे आणि कसं बसं फायनली मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो. तर इथे बघू शकता तुम्ही कोणीच चप्पल काढलेली नाही आहे. सगळ्यांनी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर चप्पल काढली. आम्ही मात्र तिकडे बॅगांसोबत चप्पल ठेवली आणि तिथूनच अशा उन्हामध्ये तापलेल्या रस्त्यावरनं आम्ही मंदिराकडे आलो आणि गाभाऱ्यात येऊन बघतो तर काय एवढी गर्दी की आतमध्ये मुंगीसुद्धा जायला जागा नव्हती. एवढ्या गर्दीतनं आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. आणि कधी शनी अमावस्याला जाल किंवा शनी जयंतीला जाल ना तर इथे अशीच गर्दी असते. इथे खूप मोठा भंडारा असतो, जागोजागी जेवण असतं. ज्यांचा उपवास असतो त्यांना केळी असतात, साबुदाण्याची खिचडी असतात. प्रत्येक भक्तजण आपापल्या परीने आपापल्या ऐपतीप्रमाणे इथे सर्वांना खाणं पिणं असं देत असतात. म्हणजे येणारे जाणारे दर्शनासाठी त्यांना सगळ्यांना इथे खाणं पिणं मिळत असतं. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास आम्ही लाईनीत उभं होतो. पण आणि फायनली आम्ही मंदिराकडे पोचलो. तर हे जे तुम्हाला इथे दिसतंय ना सगळ्यांचे बेल्ट आहेत. म्हणजे इथे ना ह्या शनी मंदिरात चामड्याच्या वस्तू घेऊन जायला आतमध्ये अलाउड नाही आहे. सगळ्यांनी आपले बेल्ट आहेत ना ते असे कोणी असे अडकवून ठेवलेत, कोणी असे खालीच टाकलेले आहेत. तर मला वाटत नाही कोणाला पण आपला बेल्ट असा मिळाला असेल. सगळे बेल्ट मिक्स झालेले, ज्याला जो वेळेला मिळेल तसे ते घेऊन जात होते. आणि अशा प्रकारे आम्ही मंदिराकडे पोचलो. आणि सर्वात आधी माझ्या मिस्टरांनी आम्ही तिळाचं तेल घेतलं होतं, ते तेल वाहलं आणि मूर्तीवर तेल वाहत नाहीत, इथेच असं तेल वाहतात. आणि बघा भाविकांनी तेलाच्या बॉटल पण तशाच वर टाकल्या होत्या. आम्ही
आम्ही मात्र तिथे कचऱ्याची पेटी होती तिथे ती बॉटल टाकली. आम्ही पूर्ण 1 लिटर तेल घेतलेलं, तेल वाहिलं, फुलं वगैरे वाहिली, व्यवस्थित शनिदेवाचं दर्शन घेतलं. तुम्ही पण शनिदेवाचं दर्शन घ्या आणि नक्की म्हणा ओम शम शनेश्वराय नमः. आणि ह्या शनी अमावस्याला आपले सगळे विघ्न दूर होऊ दे असं आपण शनी भगवंताकडे प्रार्थना करूया. खूप शांतपणे व्यवस्थित आमचं दर्शन झालं. भलेही आम्हाला दर्शनाला येताना त्रास झाला, पायाला भाजलं, गर्दीतनं आलो आम्ही, पण आमचं शनिदेवाने खूप छान दर्शन घडवून दिलं. गर्दीतनं आणि उन्हातनं दर्शन झाल्यावर आमचं सगळ्यांचा अवतार असा झाला होता. सगळे खूप थकले होते कारण आम्ही तास दीड तास असंच उभं होतो. त्यानंतर दर्शन वगैरे झालं, प्रसाद घ्यायला गेलो. इकडे मस्त अशी आहे ना गोड अशी नारळाची बर्फी मिळते, ती मात्र मिळाली नाही कारण प्रसाद सगळा संपला होता. त्यानंतर इथे सगळ्या ग्रहांचे मंदिर आहे, जसं की मंगळ ग्रह, आणखीन शुक्र ग्रह, राहू, केतू, सगळ्या ग्रहांचे असे इथं मंदिर. आता नवीन काम चालू आहे. खूप छान असे मंदिर बनवलेले होते, इथे बांधकाम चालू आहे. बाजूला असं मस्त छोटासा तलाव वगैरे पण बनवलं आहे. हे आहे ज्युपिटर गुरुग्रहाचं मंदिर. अशा पूर्ण ग्रहाला आम्ही फेऱ्या मारल्या आणि त्यानंतरनं मिस्टरांचा तर उपास होता. इथे आहे मर्क्युरी म्हणजे बुध ग्रहाचं मंदिर. तर अशा प्रकारे ना शुक्र, बुध, गुरु, मंगळ अशा सगळ्या ग्रहांचे इथे आम्ही मस्त दर्शन घेतलं. मिस्टरांचा उपास असल्यामुळे ते काहीच खाणार नव्हते. मी घरातनं येताना नायलॉन साबुदाण्याचा चिवडा बनवून आणलेला होता कारण साबुदाण्याची खिचडी जर आणली असती तर ती खराब झाली असती, म्हणून नायलॉन साबुदाण्याचा चिवडा मी मस्त बनवून आणला होता. त्यानंतर आम्ही इथे काही फोटो काढले. तुम्हाला जर इकडचे सगळे फोटोज वगैरे बघायचे असतील तर मला कमेंट करून सांगा. आमच्या सर्वांचे फोटो जे 4-5 दिवस आम्ही फिरलो जिथे जिथे ते सगळे फोटो मी तुमच्याबरोबर व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करेल. सगळे आमचं दर्शन व्यवस्थित झाल्यानंतर पहिले पळत पळत पुढे मिस्टर आणि मुलगा आला. त्यांनी पहिले चपला घेतल्या आमच्या. त्यानंतर आम्ही चपला वगैरे घालून रस्त्यात जे खायला वगैरे जेवण वगैरे मिळालं ते जेवलो आणि आम्ही दुपारचे 3 वाजले होते. खूप वेळ आम्ही गाडी शोधली रिटर्न जाण्यासाठी. गर्दी असल्यामुळे गाडी खूप उशिरा मिळाली. 3 वाजले होते. त्यानंतर आम्ही गाडीत येऊन बसलो. आता तुम्हाला दाखवतो आम्ही गाडीमध्ये काय मजा मस्ती केली. तर काही कारणास्तव मी अशीच रुसून बसलेली माझ्या नवऱ्यावर आणि मी म्हटलं की तुम्ही हे नाही केलं ना, म्हणजे तुम्ही 10 लोकांसमोर एक शब्द बोलला पाहिजे, 10 लोकांनी तो ऐकला पाहिजे. ती त्यांना मी शिक्षा दिली होती आणि माझे मिस्टर खूप लाजाळू आहेत. ते तो शब्द बोलतच नव्हते. तो कोणता शब्द आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओतनं कळणार आहे. तर बघा आम्ही कशी मजा केली. पहिले ते काढा, ते पल्लू काढा, तुम्ही बायको वाटताय तिचे. बोल. मग शेवटी पहिले मी बोलली आणि मग माझ्या मिस्टरांनी त्याचं काय उत्तर दिलं ते बघा. खूप मजा आली. आय लव्ह यू. माझा शेंगदाणा पाडला तुम्ही. आय लव्ह यू टू. दिस इज गोइंग टू बी पोस्टेड सून. माफ करा चला. एवढं थकलो होतो आणि एवढं गरम कडक ऊन होतं आणि तरी पण आम्ही अशी मज्जा मस्ती करत करत रिटर्न शिर्डीच्या रस्त्याला निघालो होतो. तर आमची गाडी मस्त फास्ट निघाली होती. मध्ये आम्ही ब्रेक पण घेणार होतो. तर आम्ही तिथे शनी शिंगणापूरला खाल्लं होतं. शिवाय मिस्टरांचा उपास होता तर जो नायलॉन साबुदाण्याचा चिवडा होता तो आम्ही गाडीमध्ये बसून सगळ्यांनी मस्त टाईमपास करत करत खाल्ला, मजा मस्ती केली. आम्ही आमच्या मुलांसोबत खूप फ्री वातावरण आहे आमचं घरातलं. आम्ही हसी मजाक करत राहतो. आमचं एकमेकांशी खूप छान बॉन्डिंग आहे. हे माझे आई वडील आहेत तर मी यांच्याशी का फ्रेंडली बोलायचं असं आमचं अजिबात नाही आहे. जे काय आहे ते आम्ही एकमेकांशी सगळ्या गोष्टी शेअर करतो. आमच्या मुलांसोबत पण आम्ही एकदम फ्रेंडली राहतो. आणि माझे मिस्टर खूप लाजाळू असल्यामुळे ते आत्तापर्यंत मला वाटत नाही स्वतःहून कधी आय लव्ह यू बोलले आणि आज ते मला बोलले आणि मला ते खूप छान वाटलं ऐकून. ते जरी बोलत नसतील ना तर ते मनापासून माझ्यावर आणि माझ्या परिवारावर म्हणजे माझ्या मुलांवर खूप प्रेम करतात. त्यांनी स्वतःला आमच्या संसारासाठी पूर्ण झोकून दिलं आहे आणि त्यामुळे तुम्ही मला म्हणतात ना की ताई तू किती मेहनती आहेस, किती मेहनत करते, तर त्याचं कारण मला जे बळ मिळतं त्याचं कारण म्हणजे माझा नवरा आहे. कारण माझ्या नवऱ्यामुळे मला एवढी सगळी कामं करायची आपोआप शक्ती येते, बळ मिळतं. फायनली बघा या हॉटेलला येऊन आम्ही थांबलो जेवणासाठी. स्ट्रॉबेरी असं ह्या हॉटेलचं नाव होतं, प्युअर व्हेज स्ट्रॉबेरी. तर इकडे गाडी थांबवली ड्रायव्हर भाऊंनी आणि सगळे जेवणासाठी उतरलो. आम्ही जाऊन जस्ट मेनू कार्ड बघितला. मेनूमध्ये 40 रुपयाला वडापाव होता, 25 रुपयाला चहा होती आणि मिस्टरांना कॉफी पाहिजे होती, ती तर इथे 50 रुपयाला होती. मग आम्ही काहीच खाल्लं नाही तर हॉटेलच्या समोर आम्ही अशी मज्जा केली. त्यानंतर रात्री आम्ही जवळपास 8 वाजता शिर्डीमध्ये पोचलो. ब्रेक घेत घेत मध्ये गाडी पण खराब झाली होती आणि आम्ही निघालो होतो जेवायला. तर ही वंदे भारत गाडी आहे बरं. शिर्डी आम्ही मंदिरापासून ते
इथे वंदे भारत गाडीमधनं आम्ही निघालेलो भोजनालयमध्ये, म्हणजे शिर्डीचं जे प्रसादालय आहे जिथे मोफत जेवण मिळतं तिथे आम्ही चाललो होतो जेवायला. तर ह्या गाडीवाल्या भाऊनी फक्त 10 रुपयामध्ये आम्हाला मंदिरापासून ते भोजनालयपर्यंत घेऊन गेले. तर जे प्रसादालय आहे आपलं संस्थेचं, ट्रस्टचं, शिर्डी ट्रस्टचं, तिथे आम्ही जेवायला निघालेलो. आणि ह्या गाडीतनं आम्ही गेलो. बघा तुम्ही, गाडी किती छान आहे, ही इलेक्ट्रिक गाडी आहे. ह्या भाऊंशी पण मी बोलली. हे गाडीवाले भाऊ खूप चांगले होते, त्यांच्याशी 2 शब्द बोललो. इलेक्ट्रिक आहे ना? किती तास चालते चार्जिंग? 100 किलोमीटर. तर त्या भाऊंनी सांगितलं की 100 किलोमीटर चालते ही गाडी एकदा चार्ज केल्यावर. तर ही गाडी इलेक्ट्रिक होती. त्यानंतर भाऊंना थँक्यू म्हटलो, त्यांना पैसे दिले. त्यानंतर आम्ही आलो प्रसादालयमध्ये. इथे मोफत जेवण मिळतं आणि इकडे आम्ही लाईनीमध्ये मस्त उभं राहिलो आणि इथे पण आमची मस्ती चालूच होती. तर अशा प्रकारे लाईनीत आम्ही चाललेलो. आम्ही काय कुपन वगैरे घेतलो नाही. आता प्लीज असे कमेंट करू नका की काय तू शिर्डीच्या दर्शनाला जीन्स वगैरे घालून गेलीस किंवा हे शिर्डीचं दर्शन घेतलेलं नाही आहे. मी शनी शिंगणापूरवरनं आली आणि शनी शिंगणापूरला मी असा लॉंग टॉप आणि खाली जीन्स घातली होती. मी साडी वगैरे नेसली नव्हती कारण इथे खूप कडक ऊन होतं आणि मला उष्णता गरमी अजिबात सहन होत नाही कारण मी नेहमी गॅसजवळ असते. तर माझे मिस्टर म्हटले काही साडी वगैरे घालू नको, दर्शनाला जरी चाललो आहे तर तू लॉंग कुर्ती घातलेली मी आणि त्याच्या खाली जीन्स घातलेली. तर मला प्लीज असे कमेंट करू नका काय तू दर्शनाला पण हे कपडे घालून गेली. तर बघा, जे आपल्याला कम्फर्टेबल वाटतं ते आपण घालावं असं मला वाटतं. देव मनातली श्रद्धा बघतो. तुम्ही काय कपडे घातले, तुम्ही काय बोलताय, काय करताय हे बघत नाही देव. नेहमी आपले कर्म चांगले ठेवावे, एखाद्याचं वाईट करू नये. जर आपल्याकडनं चांगलं करणं होत नसेल तर वाईट करायचं नाही. कर्म चांगले ठेवले, मनोभावे देवाचं दर्शन घेतलं तर देव तुम्ही काय घातलंय, तुम्ही काय खाताय, तुम्ही कसे दिसताय हे अजिबात देव बघत नाही. हे फक्त आपल्यासारखे आमच्यासारखे माणसंच बघतात. फायनली आम्ही आतमध्ये आलो तर बघू शकता तुम्ही किती मोठ्या लाईनी आहेत, सगळे लोक जेवण करतायत. आता आम्ही चाललो आहे आमच्या जागेवर जेवणासाठी. इथे मस्त खूप छान असं चपाती, भाजी, डाळ, भात असं जेवण इथे मिळतं. स्वीटसुद्धा मिळतं एक. तर तुम्ही कधी जर शिर्डीला आले असाल किंवा येणार असाल तर नक्की इथे ह्या प्रसादाचा लाभ घ्या. हा शिर्डीच्या साईबाबांचा प्रसाद आहे. अन्न जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं, वाया घालवायचं नाही आणि ह्या प्रसादाचा नक्की लाभ घ्यायचा. फायनली आमच्याकडे हे दादा आले पहिले आणि ह्यांनी सर्वांना पाणी दिलं. त्यानंतर आम्हाला जेवण वगैरे वाढलं. त्यानंतर आम्ही जेवण केलं, रूमवर गेलो आणि मस्त असा आराम केला. आता हा डे 2 तर असा गेला. आता जर तुम्हाला डे 3 बघायचं असेल तर तुम्हाला बघायला मिळणार आहे आम्ही डे 3ला कुठे कुठे फिरायला गेलो, डे 3ला आम्ही कसा एन्जॉय केला आणि डे 3चा दिवस कसा होता. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला असाच सपोर्ट करत जावा, माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. इंस्टाग्राम, फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर इकडे खूप टेस्टी असं जेवण आम्ही जेवलो कारण हे जेवण प्रसाद होता त्यामुळे तो जास्तच चविष्ट होता. मस्त डाळ, भात, भाजी, चपाती आम्ही खाल्ली. दिवसभर खूप थकलो होतो, अजिबात ताकद नव्हती. जेवण झाल्याबरोबर गाडीत बसलो आणि आम्ही आमच्या रूमवर आलो आणि मस्तपैकी झोपलो. आता उद्याच्या व्हिडिओतनं तुम्हाला डे 3 कळणार आहे आम्ही कुठे फिरायला जातो आणि डे 3 आम्ही कसा एन्जॉय केला. तर माझ्यासोबत माझ्या व्हिडिओमध्ये नक्की राहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप सपोर्ट करा आणि या जेवायला. बाय.